सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या अमृत महोत्सवासाठी स्टेजवरचे सगळे उपस्थित मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, वेळ कमी आहे, बाबांचं कीर्तन ऐकायचं आहे आणि कीर्तनाच्या मध्ये आम्ही नको हा भाव सतत ठेवला पाहिजे। बाबांचा सत्कार होतोय हे तुमच्या आमच्या दृष्टीने, बाबांचा मोठेपणा नाही पण तुमच्या आमच्या दृष्टीने, विशेषतः ज्यांनी सत्कार घडून आणला त्यांचं मोठेपणा आहे। सुरुवातीला मी आपल्याला धन्यवाद देतो आणि 21व्या शतकाची सुरुवात आहे। 21वे शतक हे ज्ञानाचं आहे, टेक्नॉलॉजीचं आहे, वेगाचं आहे आणि अशा या शतकामध्ये आता आमचं अध्यात्म कुठे आहे? अध्यात्माची गरज आहे। संपत्ती आणि सत्ता जरी असेल आणि संस्कार नसतील, सुसंस्कार नसेल तर उत्तर शून्य आहे। पैसा भरपूर आहे आणि संस्कार सुसंस्कार नसेल तर उत्तर शून्य आहे। सगळ्याचं उत्तर चांगलं यायचं असेल तर अध्यात्म हे अत्यंत गरजेची बाब आहे आणि त्यातली त्या सोपं या रे अरे लहान थोरं सगळ्यांनी यावाने सगळ्यांनी सहभागी व्हावं असा आमचा वारकरी संप्रदाय आणखी स्वस्त झालेला आहे। ही वस्तुस्थिती आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी गुह्यज्ञान प्रगट केलं, गुह्यज्ञान प्रगट केलं। ज्ञानेश्वरीचा जन्म आमच्या नगर जिल्ह्यात नेवासाला झाला, पण ही ज्ञानेश्वरी तयार झाली, पण ज्ञानेश्वरी लोकांच्या हृदयात उतरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सद्गुरू बाबा महाराज सातारकरांनी केलेलं आहे। ही वस्तुस्थिती बाजूला ठेवता येणार नाही। बाबा, आम्ही लहान असताना तुमचं कीर्तन ऐकायचो टी व्हीवरती आणि टी व्हीच्या समोर बसल्यानंतर ऐकायला बसल्यानंतर तुमचं ऐकताना आमच्यापैकी कुणी रडला नाही, कुणाच्या डोळ्यात अश्रू आलं नाही असा माणूस सापडत नव्हता। महाराष्ट्राला तुम्ही रडवलं। महाराष्ट्राला माऊली ज्ञानेश्वर ही खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवण्याचं काम आपण केलं, हे वेगळं राहिलेलं नाही, खरं आहे। जेत जेत संपत्ती आणि दया, ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया आहे हे धनंजया मला तिथे पहा। तशाच प्रकारे आज देवाला कुठे पाहायचं आहे? खूप चर्चा सुरू झालेली आहे, देवधर्मासाठी लोक जायला लागलेले आहेत, तीर्थक्षेत्र वाढायला लागलेली आहेत, गर्दी झालेली आहे, पण तरीसुद्धा देव कुठे सापडतो? एकदा सद्गुरू आणि प्रत्यक्षात परमेश्वर समोर असताना भक्ताला विचारला, आता तू कुणाला भेटणास आहे? आणि त्यावेळेस भक्त गेला ना, आधी सद्गुरूचे पाय धरले आणि नंतर तो देवाकडे गेला, सांगितलं देवा यांच्यामुळे तू आहे, सद्गुरूमुळे मला तुझी प्राप्ती झालेली आहे। म्हणून देव आणि सद्गुरू जर ज्यावेळेस समोर उभे राहतात त्यावेळेस सद्गुरू आधी संत आहेत आणि संत हे माणसाच्या जीवनात परिवर्तन करतात। देवाने जन्म घेतला तो वाईट लोकांना संपवण्यासाठी, दुर्जनांना संपवण्यासाठी, पण संतांनी जन्म घेतला ती लोकांच्या हृदयातली वाईट प्रवृत्ती संपवण्यासाठी। माणसं संपवली नाहीत परंतु माणसाला बदलवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। एकदा अर्जुनाने विचारलं, देवा तू मला भेटलास पण सामान्य माणसाला कुठे भेटशील? तुझा पत्ता सांग, मोबाईल नंबर सुद्धा दे आणि खरा दे, खोटा मोबाईल नंबर देऊ नको। सांगितलं आणि दिला। ज्ञानेश्वराने 9व्या अध्यायामध्ये 407 ओवी आहेत, सुंदर असं विवंचन केलेलं आहे। तो मी पुसची कैसा तरी सरभोती सदा सरिता, जेत अपबरू ऐसा भाव नाही। मला काय विचार तुम्ही कुठे आहात? मी प्रत्येकाच्या ठिकाणी चेतना आत्मा आहे, तो माझा अंश आहे आणि यासाठी अपबरू आपला आणि तुपला असा भेदभाव नाही, सर्वभूती सदा सरिता, सगळ्यांच्या ठिकाणी सारखा आहेत। म्हणून आपण सांगितलं, जे जे भेटली भूत ते मानीचे भगवंत। भगवंत कोणाला मानायचं तर त्याला प्रत्येकाला मान, आणि हा वेगळा आदर्श आम्हाला दिलेला आहे आणि तो आदर्श परत न्यायचा आहे या संप्रदायामध्ये यावा। म्हणून माऊलीने, आम्ही आईला आई म्हणतो, माऊलीला माऊली म्हणतो। आई मुलांसाठी करते आणि माऊली जगतासाठी करते आहेत। या माऊलीने आम्हाला दिला आहे साधा सोपा मार्ग सांगितला आहे। हा जंगलात जायला सांगितलं नाही, वनात जायला सांगितलं नाही। तुकाराम महाराज सांगतात, नामच पै कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लागे सायासी जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण। नारायण येतो सुखे, साधं नाम घ्या आणि नामाची किंमत किती सांगितलेली आहे, सोपं काम आहे। समुद्र वलांकित पृथ्वीचे दान, समुद्र वलांकित पृथ्वीचे दान केलं तरी सुद्धा एका नामाची किंमत मोठी आहे। म्हणून हा नामाचा महिमा, त्याला सूर देण्याचं काम
या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्याने कोणी केला असेल तर बाबा महाराज सातारकरांनीच केलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. काय रामकृष्ण हरी हा उच्चारताना मंत्र बाबांचा ऐका, तो सूर ताल आणि त्या सुलामध्ये मग्न झालेले बाबा पाहावेत. सगळं विसरून जातो. माणसं माणसाला विसरत नाही, स्वतःला विसरत नाही, पण जोपर्यंत तू स्वतःला विसरत नाही तोपर्यंत तुला देव भेटणार नाही. आणि ते देव भेटण्याचं जागा बाबांचं कीर्तन, बाबांचं प्रवचन हे महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून ठेवलं आहे. माई आणि सगळ्यांनीच सगळा परिवार संप्रदायामध्ये आहेत. आता वेबसाईट काढलेली आहेत, त्याच्यावर दाखवलेलं. आपण मंदिरचं पाहिलं, दुधेवेरीचं मंदिर, मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. बाबांनी सांगितलं यायला पाहिजे ना, आदेश दिला. अधिवेशन चालू होतं तरी त्या मंदिरात गेलो. काय सुंदर केलेलं आहे. आता जे आपण सांगितलं हे वर्णन आहे, आपण आता जे सांगितलं ते वर्णन आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहायचं असेल आणि जायचं असेल तर तिथेच जा. मग खऱ्या अर्थाने रामकृष्ण काय हे त्या ठिकाणी समजणार आहे. रामकृष्ण मंत्रांचा उच्चार फक्त करणार नाही तर प्रत्यक्षात दृष्टिक्षेपात येऊन दाखवण्याचं काम प्रत्यक्षात त्या ठिकाणी केलेलं आहे. उत्तम असं सुंदर असं एक वेगळ्या प्रकारचा शिल्पाचा एक आदर्श त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि हे आपल्या हातून होतं हे महत्त्वाचं आहे. तो निमित्त आहे, आपण निमित्त आहेत, करता करिता तो आहे. बाबा आपण निमित्त आहेत, पण आपण ही देवाची आज्ञा आहे, पांडुरंगाचीच आज्ञा आहे लोकांच्यापर्यंत नेण्याची. आज आपण 75 वर्ष झालेले आहेत. तुमच्याकडे बघून 75 वर्ष झालेत असं वाटत नाही. अजूनही चेहरा तेजपुंज आहे. ज्यावेळेस इतर वेळेस तुम्हाला पाहणं वेगळं, पण कीर्तनात पाहणं रंगणं. अरे रंगावं काय, कीर्तनात रंगावं कुणी? रंगाव बाबा आपण. शब्दाची कोटी कुणी करावी, शब्दाच्या कोटी करणारे बाबा महाराज सातारा आहे. एक शब्द अनेक वेळेस त्याला अर्थ देण्याचं काम आहे आणि सामान्य माणसाला इकडे आणायचं काम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला इकडे आणलंय. देवाची याद्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधिलिया. चारी मुक्ती तुला मिळणार क्षणभर उभा राहिला तरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ये बोलवलं, आम्हाला इथे आणलाय. आणि असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तू जर आला माझ्याकडे संसारात असताना नाव घेतलं तर दोन्ही हात वर करून तुला आशीर्वाद वेद आणि शास्त्र देतील. दोन्ही हात वर करून माऊली म्हणले ते खरं आहेत. अलीकडे दोन्ही हात वर राहिले नाहीत, एक हात खाली आणि एक हात वर. लाव जो जास्त देतो त्याला जास्त आशीर्वाद, जो देतच नाही त्याला आशीर्वादच नाही. तुम्ही सांगितलं हे खरं आहेत. पण बाबा आपल्या संगतीत कुणी आला आणि तुमचा झाला नाही, आपल्या संगतीत कुणी आला आणि आपला झाला नाही असं काही मला दिसत नाही. आपला आवाज ऐकला, आपल्या कीर्तन ऐकलं आणि आपल्याशी व्हावं, म्हणजे आपल्याकडे यावं आणि आपल्याशी व्हावं, अशा प्रकारचा वेगळा स्थायी भाव असलेले बाबा सातारकर आहेत. त्यांचं कुटुंब आहेत. माई आणि आईसाहेब यांचंही काम मोठं आहे. चैतन्याने आता जोरात काम सुरू केलेले आहेत. ही सगळी पिढी आहेत. ही खरं तर ईश्वराची कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे. आणि या कार्यक्रमाला आमचं भाग्य आहे. आता डोबळे साहेबांनी बोलले खरं आहे, आम्हाला बाहेर अनेक कार्यक्रमाला जावं लागतं इच्छा नसताना सुद्धा. अनेक कार्यक्रमामध्ये स्तुती करावं लागते खरी नसताना सुद्धा. ना इलाज आहे, काय करणार आहे. पण इथे मात्र तशी परिस्थिती नाही. इथे तुम्ही सांगितलं की जरा खरं बोलावं लागतं लक्ष्मणराव, जरा नाही 100% खरंच बोलावं लागतं. ही जागा इथे आहे. इथे वेगळं नाही. इथे यायचं असलं तर जरा बोलल्यानंतर माळ सुद्धा घालायची असते आणि ती काढायची नसते. कारण पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे. पण पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे, ते बाजूला कसं काढताय. आणि त्याला महत्त्व आहे, आणि ते महत्त्व आहे, ते पाळावं लागतं आणि पाळायला पाहिजे. आणि